मंडळी, जे फुटायचं होतं ते फुटत नाही, जे फाटायचं होतं ते फाटत नाही. आणि नको त्या फाटण्याच्या आणि तुटण्याच्या फुटण्याच्या गोष्टी तुमच्या माझ्या कानावर येतात. कधी कधी आश्चर्य वाटतं की हे आत्ताच तुटायची गरज होती का? आत्ताच फुटायची गरज होती का? आत्ताच अचानक असा धोका देण्याची गरज होती का? पण आत्ताच ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्या गोष्टी आत्ता होतात की नाही याचा प्रत्येकाला संशय येतोय आणि शंका सुद्धा निर्माण होते. म्हणून आजपर्यंत सतत तुम्ही पाहताय, पक्ष फुटले, नगरसेवक फुटले, आमदार फुटले, खासदार सुद्धा फुटले, अहो पेपर फुटले. सगळ्यात महत्वाचं, ज्याच्यावर या देशातल्या लोकांची श्रद्धा आहे, ज्या ठिकाणी सगळी लोक नतमस्तक होतात, त्या राम मंदिरातली दानपेटी सुद्धा फुटली. आणि ज्याची वाट बघतोय, जे खरंच फुटायला पाहिजे, जे खरंच ज्या ताकदीनं पडायला पाहिजे, ती ढगफुटी मात्र व्हायला तयार नाही. तो पाऊस मात्र पडायला तयार नाही. वेळ पडली तर लोकांनी जे बांधव उभी केली ती फुटली तरी चालतील, पण पाणी पडलं पाहिजे का? तर राज्यातला शेतकरी ज्या गोष्टीकडे आस लावून बसलाय, आज 19 जून आहे. जर तुम्ही मागच्या वर्षीचा विचार केला तर 7-8 मे पासूनच पाऊस सुरू झाला होता. या वर्षी सुद्धा मे महिन्यात कमीत कमी दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस पडेल. मे तर सोडा, जूनला सुद्धा पाऊस पडला नाही. 19 तारखेला आपण चर्चा करतोय. आज लोकांनी सगळी म्हणजे शेतामध्ये सगळे रान स्वच्छ केलं, नांगरणी केली, कोळपणी केली. आता पेरणीची अपेक्षा आहे आणि पाऊसच पडायला तयार नाही. बळीराजा जो पोशिंदा आहे असं म्हणलं जातं, त्याच्या किती बाजूनं कोण सरकार, कोण नेता, कोण कार्यकर्ता, कोण वेगळा वेगळा शेतकरी नेता बोलतो, हा तर संशोधनाचा विषय. ज्याच्या हातात प्रशासनाची मग ती तिजोरी आहे, चावी आहे, सत्ता आहे. अहो, शेतकऱ्याची पोरं सुद्धा आपल्या बापाचं दुःख त्यांच्या नजरेसमोर असतं, पण त्या शेतकऱ्याचा पोरगा जर साहेब म्हणून तिथं बसला तर त्या शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेण्याची त्याची सुद्धा हिंमत किंवा नियत नसते. इतकी वाईट अवस्था सध्या आमच्या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांची झाली. वेगवेगळी सुलतानी आसमानी संकट येतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण कुणावरही अवलंबून न राहता फक्त आणि फक्त निसर्गावर अवलंबून राहणारा आमचा शेतकरी, निसर्ग तरी पाठीशी राहायला पाहिजे. मी बऱ्याच मित्रांना बोललो, पण त्या अगोदर सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा मुद्दा, हा विषय तुमच्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या राज्यासाठी. प्रत्येक वेळीच कुणावर टीका करून बोलण्यापेक्षा आज आमच्या शेतकऱ्यांच्याच काय अडचणी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करू. म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या पाऊस पडायला तयार नाही. पडेल म्हणतात, मी बऱ्याच मित्रांना बोललो, खास करून फार हवामान, शेवटी आपल्याला इंटरनेटच्या या जगामध्ये सगळं कळतं, पण म्हणले 20 तारखेला पाऊस पडेल, पण सुतराम शक्यता सध्या दिसायला तयार नाही. एका बाजूला पावसाची वाट शेतकरी बघतोच आहे, पण दुसऱ्या बाजूला मात्र ज्या पद्धतीची महागाई वाढली, मी महाराष्ट्रापुरतं बोलतोय पण महाराष्ट्रातच नाही, देशभर. आता तुम्ही म्हणाल नेहमीच महागाईवर बोलता, वेगळं काय सांगता? मी शेतकऱ्यांच्या बी बियाण्याबद्दल बोलतोय. एकतर दर्जेदार खतं आणि बी बियाणं मिळतं की नाही याच्यावर खरं तर त्या कृषी मंत्र्याला विचारायला पाहिजे. हरकत नाही, आज सहज मी विचारलं, काय खताची किमती काय? पूर्वी तर 400-450 रुपयाला खताची ती बॅग यायची, पोतं यायचं. म्हणलं आता भाव एवढे वाढलेत, 800-850 रुपये झाले असेल. मी सहज वडिलांशी चर्चा केली, ते म्हणले
1600, 1700, 1800 रुपयाच्या खाली खताचं पोतच युरिया मिळायला तयार नाही. 7-8 पोते लागायचे, 2-2.5 पोत्यावरच भागवावं लागेल म्हणतायत, कारण एवढे पैसे जात आहेत. ही शेतकऱ्याची अवस्था आहे. मी तुमच्या गावातल्या, तुमच्या बांधावरची सध्याची परिस्थिती सांगतोय. शेतकऱ्याचा पोरगा आहे, या विषयावर सुद्धा बोललं पाहिजे. अन्यथा मग आपण नुसतंच शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आम्ही मैदानात कोरड्या गप्पा मारून उपयोग नाही. बियाणाची काय अवस्था आहे? बियाणं सुद्धा तसंच महागलंय. शेतात काम करायला मजूर मिळायला तयार नाहीत. म्हणून ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी पेरणी सुद्धा करावी लागते. नांगरणी तर आपण ऐकलीच. म्हणजे ते मिळतं का हा विचार केला तर वेटिंगवर आहे. मराठवाड्यात आणि काही ठिकाणी 1-2 दिवस मागच्या आठवड्यात, म्हणजे आज जूनच्या 19 तारखेला आपण चर्चा करतोय, मी 11-12 तारखेला जे 2-3 दिवसात थोडासा पाऊस पडला, काही ग्रामीण भागामध्ये 30-40% लोकांनी थोड्याशा पेरण्या केल्या. आज त्या पिकांना वलच नाही. अजून पाऊस पडायला तयार नाही. पेरणी लांबते तशी शेतकऱ्याची धाकधूक लांबते. नवं जुनं करून काहीतरी इकडून तिकडून आणून पेरावं म्हणतायत, पण पाऊस जर पडत नसेल तर काय करणार? आणि सध्याची अजून त्याच्या पुढची भयानक परिस्थिती, शेतकऱ्याचं घरानं शेतकऱ्यांनी मांडावं कुणासमोर? ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतोय, ह्या गटातून त्या गटात जातोय, एक तर फोडला जातोय किंवा पळवला जातोय. जागेवर कुणीच भेटायला तयार नाही. गरज मदतीची आहे. प्रशासन किती बाजून आहे? तलाट्याला बोलायला गेलं तर जागेवर नाही. समजा बोललंच तो म्हणतो तहसीलदाराकडून आदेश येऊ द्या. आज कित्येक तहसीलदार, बोटावर मोजण्या एवढे 2-4 तहसीलदार किंवा अधिकारी हे प्रामाणिक असतील. बाकीचे सगळे महसूल मधले, जसा एसटी स्टँडवर पाकिटमार असतो तसा महसुलातले हे पाकिटमार आहेत. पैशाशिवाय काम करत नाही. कारण शेताचे वाद आहेत, बांधाचे वाद आहेत, मोजणीचे प्रश्न आहेत. पीक विमा तर लय लांबची गोष्ट आहे. जे तहसीलदाराकडून त्या गावाला अपेक्षित आहे, कुणाकडे जावं या शेतकऱ्यांनी प्रश्न पडलेले. आणि जे सत्तेत आहेत ते आता कुणाला मोजायला तयार नाहीत, कारण त्यांनी निवडणुकीच्या काळात गावची गाव पॅक केलेली होती. ते तुम्हाला कळल मी काय म्हणतोय ते. ज्यांनी मतं विकली किंवा विकत घेतली त्यांना माहिती आता मी कुठल्या तोंडाने जाऊ माझं घरानं मांडायला. कुणाला आर्थिक मदत पाहिजे, कुणाच्या घरात लग्न कार्य आहे, कुणाकडे हे पेरणी आहे, शाळा सुरू झाल्यात, शिक्षणासाठी असंख्य अडचणीत, असंख्य परेशानीत. शेतकऱ्यांनी फक्त एक गोष्ट जरी आता केली, वेळेवर पेरणी, तरी तो काही असू द्या सगळ्यांवर मात करून जगण्याचा प्रयत्न करू शकतो. साहेब, ते सुद्धा करण्याची निसर्ग त्याला परवानगी द्यायला तयार नाही. निसर्गाने जर भरभरून दिलं, इथं कुठल्या प्रशासनाची किंवा सरकारला दोष देण्याची गोष्ट नाहीच. सिस्टीमच काम करत नाही. जो शेतकरी आता पेरणार आहे, तो सांभाळणार आहे, उगवणार आहे, त्याची सगळी देखभाल करणार आहे. ज्यावेळेस तो म्हणजे खळं झालं आणि तो मार्केट यार्डला ज्यावेळेस घेऊन जाईल, फक्त त्यांनी जे पिकवलंय त्याला तो हमीभाव मिळून किंवा त्याला जे बळ अपेक्षित आहे त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. इतकी त्याची वाईट अवस्था आहे. मग तो जगेल की मरेल हा संशोधनाचा विषय. पण त्याला एवढंच माहितीये, मी जर पेरलं, धान चांगलं आलं, त्याच्यात बळ येईल, आत्मविश्वास येईल आणि तो कुठल्याही संकटाला पुढे जाऊ शकतो. पाऊस पडला नाही, वाट बघतोय आणि राज्यामध्ये वेगळं फुटतंय, वेगळं काय काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी होतात. याच्या प्रश्नाकडे कोण बोलतंय, बघतंय, कोण लक्ष देतंय हे वेगळीच गोष्ट आहे. मला फक्त ती जाणीव आपल्या समोर मांडायची होती. बाकी माझी कुणाबद्दल टीका किंवा विरोध हा असायचा काही संबंध नाही. आणि जरी असला तरी लोकांनाच फरक पडायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नावर कुणी बोलायला तयार नाही. कर्ज माफीत असा पाचर मारून ठेवली सरकारने.
2019च्या अगोदरची जर कोणी कर्जमाफी घेतली असेल तर त्याला आता काहीच मिळणार नाही, फार फार तर 50,000 रुपये. आणि ज्याच्याकडे काही दे असेल त्याने